गणेश नगरातील भीषण आग नागरिकांच्या सतर्कतेमुळे आटोक्यात, मोठा अनर्थ टळला। चंद्रपूर शहरातील गणेशनगर परिसरात रविवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीमुळे मोठा अनर्थ टळला। मोकळ्या जागेत टाकण्यात आलेल्या कचऱ्याला कुणीतरी आग लावल्याने ती उष्णता आणि जोरदार वाऱ्यामुळे वेगाने पसरू लागली। आग शहराच्या दिशेने सरकत असल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घरातील पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला कळविण्यात आले। काही वेळाने अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले। सुमारे 1 तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली। स्थानिकांच्या मते आग वेळेत नियंत्रणात आली नसती तर गणेशनगर वरोरा नाका, पत्रकार संघ कार्यालय तसेच नागपूर रोड परिसराला मोठा धोका निर्माण झाला असता। परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, कापड आणि जैविक कचरा टाकला जात असल्याचे आग अधिक भडकली। पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी सांगितले की वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने प्रत्येक वार्डातील कचरा तातडीने हटविण्याची गरज आहे। तसेच नागरिकांनाही सतर्क राहून अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। हा गणेशनगर हा एरिया आहे आणि या गणेशनगरमधला हा संपूर्ण जो भाग आहे हा आता बाहेरचा भाग थोडा पेटलेला आहे आणि थोडी जर हवा जोरानं असती आणि हे जर पेटणं चालू असतं तर संपूर्ण गणेशनगर मंदिराचा संपूर्ण जो भाग आहे रेल्वे लाईनला लागलेला अगदी माझ्या घराजवळ हा पेटलेला असता आणि अजूनही पेटणं चालू आहे। ही जी गाडी विजणारी गाडी जी आहे ती आलेली आहे परंतु अजूनही कंट्रोल नाही आहे। परंतु फार चांगली गोष्ट घडली की ही गावाच्या जवळ अगदी घराच्या जवळ जिथे चर्च हॉस्पिटल आहे आणि डॉक्टर दुबेंचं घर आहे आणि चांगली मोठी फॅमिली इथं राहते आणि अशा प्रकारे ही घटना घडली। समजा अशाच प्रकारे एवढ्या उष्णतेमध्ये समजा शहरामध्ये कुठे जर लोकांनी कचरा, प्लास्टिक, कागद फेकले असतील आणि तिथं जर आग लागली तर संपूर्ण शहरामध्ये ही आग लागणार अशी शक्यता आहे। तेव्हा महानगरपालिकेने लोकांनी हा जो कचरा आहे शहरामध्ये कुठे पडलेला तो अशा इतक्या प्रचंड उष्णतेमध्ये तो कचरा फेकू नये कुठेही। चुकीने जरी आग लागली तर संपूर्ण शहर पेटण्यासारखं राहू शकेल।